कैरी म्हटली तर आपसुकच तोंडाला पाणी येतं. तर आज मी आपल्यासोबत अगदी चटपटीत कैरीची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि एकदा बनवली तर 8 ते 15 दिवस आरामात टिकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर या चटणीसाठी येथे मी गावठी कैरीचा वापर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही राजापुरी किंवा बाजारात भेटणारी तोतापुरी कैरी सुद्धा वापरू शकतात. फरक फक्त एवढाच आहे, ही जी गावठी कैरी आहे ना, ही थोडीशी जास्त आंबट असते बाकीच्या कैऱ्यांपेक्षा. आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुवून घेतल्यानंतर ही कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे. तर इथे मी या पिलरच्या सहाय्याने ही कैरी कम्प्लिटली अशी सोलून घेतलेली आहे, म्हणजे बाहेरची सालं याची काढून घेतलेली आहे. आता ही कैरी आपल्याला बारीक बारीक फोड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. इथे मी अर्धा किलो ही कैरी घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता ही गावठी कैरी आहे, त्यामुळे या कैरीमध्ये कोळीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. या ठिकाणी जर तुम्ही तोतापुरी किंवा राजापुरी कैरी वापरली तर त्याची कोय अगदी बारीक निघते. पण माझ्याकडे या अगदी फुकटमध्ये अवेलेबल होता म्हणून मी हे वापरलेले आहे. आता ही कैरी चवीला थोडीशी आंबट आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये जे काही स्वीटनर ऍड करायचं आहे त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर येथे मी या सगळ्या कैऱ्या छान अशा लांब लांब पातळ अशा कट करून घेतलेल्या आहे, काही अशा प्रकारे. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर मसाले खूप जास्त नाही, अगदी फक्त 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात. सोबतच पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ इथं घातलेलं आहे. या स्टेजवरती मसाले घातल्यामुळे काय होतात, कैरीला सगळे मसाले छान कोट होतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर हे मसाले करपत सुद्धा नाही. आता हे सगळे मसाले आपण छान असे टॉस करून घेऊया. आता हे बघू शकता तुम्ही छान अशी ही मिरची पावडर आणि हळद पावडर एकजीव झालेली आहे. ही कैरी तुम्ही अशी जरी खाल्ली तरी सुद्धा चवीला खूप चविष्ट लागते. तुम्ही ट्राय सुद्धा केली असेल आणि नसेल केली तर नक्कीच करा. चला तर मग आपली कैरीची पूर्वतयारी झालेली आहे. लगेचच आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी येथे कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही कैरीचे कोणतेही पदार्थ बनवताल तर त्यावेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचे, कढई ही आपल्याला नेहमी स्टीलचीच घ्यायची आहे. ॲल्युमिनियमची, पितळाची, लोखंडाची कढई अजिबात वापरू नका, कारण की ती कैरीच्या आंबटपणासोबत रिॲक्शन करू शकते. म्हणून शक्य असेल तर ट्रायफ्लायची किंवा स्टीलची कढई वापरा. आता तेल इथं छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छानशी फुलल्या गेली की यामध्ये मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप घातलेली आहे. ही कच्ची बडीशोप आहे. आणि सोबतच 1 ते 1.5 इंच मी इथं दालचिनी घातलेली आहे. सोबतच पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला कमी फ्लेमवरती 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अगदी पाव चमचा इतपत मेथी दाणा घालायचा आहे. सगळ्यात शेवटी यामुळे, कारण की सगळ्यात सुरुवातीला घातला तर हे करपतील आणि चवीला कडसर लागतील, म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला मेथी दाणा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण ज्या काही फोड्या करून ठेवलेल्या आहे कैरीच्या त्या सुद्धा यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहे. कैरी ऍड केल्यानंतर आपल्याला हे 1-2 मिनिटासाठी एकत्रित करून घ्यायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं याला छान असं परतून घेतलं की यामध्ये मी पाव कप इतपत पाणी घातलेलं आहे. आणि पाणी घातल्यानंतर याला आपण झाकण लावून व्यवस्थित शिजवून घेऊया. कमीत कमी 70 ते 80% आपल्याला ही कैरी इथे शिजवून घ्यायची आहे. 4 मिनिटानंतर आपण कैरी चेक करूया. पाणी इथं कम्प्लिटली ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि कैरी सुद्धा इथं आपली हलकीशी ट्रान्सलुसंट झालेली आहे. आता चेक करूया. कैरीमध्ये हलकीशी व्हाईट आहे, म्हणजे 70 ते 80% ही शिजलेली आहे. आता बाकीची कैरी आपल्याला पाकामध्ये शिजवायची आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आता तुम्हाला वाटेल गुळाचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे, पण आपली ही जी गावठी कैरी आहे ही तुम्हाला माहीतच आहे खूप जास्त आंबट असते, म्हणून यामध्ये थोडंसं जास्तीचं मी इथं गूळ घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकतात, पण साखरेमुळे याला इतका छान असा कलर येणार नाही, म्हणून इथे शक्य असेल तर गुळाचाच वापर करायचा आहे. गूळ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण लावून आपल्याला हे कमीत कमी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. थोडक्यात सांगायचं की जेवढी काही उरलेली कसर आहे ही आपल्याला पाकासोबत शिजून घ्यायची आहे.
4 ते 5 मिनिटानंतर आपण इथं कैरी चेक करूया. कैरी शिजली असेल तर आपली जी प्रोसेस आहे ती इथं कंप्लीट होऊन जाईल. त्यामुळे आता सगळ्यात आधी आपण कैरी चेक करून घेऊया शिजली आहे की नाही. तर शक्यतो आहे ना कैरी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण कैरीचे खूप पातळ असे काप केलेले आहेत, त्यामुळे अगदी 8 मिनिटामध्ये आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. तर इथं आपली कैरी व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही कैरी आपण मस्त चटपटीतपणा द्यावा यासाठी यामध्ये ना पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ घातल्यानंतर आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि तयार आहे आपली मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी. ही चटणी ना तुम्ही एकदा बनवून ठेवली ना तर फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामात टिकते आणि बाहेर ठेवली तर 8 दिवस आरामात टिकते. महत्त्वाचं म्हणजे ना ही जी चटणी आहे ही आपल्याला ग्लासच्या कंटेनरमध्ये स्टोअर करायची आहे, जेणेकरून ती दुसऱ्या मेटलसोबत अजिबात रिॲक्ट करायला नको. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही चटणी ना थंड झाल्यानंतरच आपल्याला स्टोअर करायची आहे. आणि बघू शकतात आपली मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी इथं बनवून तयार झालेली आहे. चला तर मग कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.